अशा प्रकारच्या दंगली घडवायचा प्रयत्न करताय. महाराष्ट्रातलं वातावरण खरं म्हणजे आता दंगलीपेक्षा पूर परिस्थिती, अतिवृष्टी ह्याच्यावर चर्चा करण्यासारखं असताना त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा सरकार कसं अपयशी आहे या सगळ्या मदत देण्यामध्ये, शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये. अहिल्यानगरमध्ये सुद्धा प्रचंड अतिवृष्टी आपल्याला माहित असेल आणि अहिल्यानगर मधल्या महानगरपालिका हद्दीतल्या 450 कोटीचा भ्रष्टाचार आम्हीच बाहेर काढलेला आहे, खड्ड्यांचा, महानगरपालिकेचा. आणि ते प्रकरण आता न्यायालयात गेलं आता 2 दिवसापूर्वी. ते केलं म्हणून किरण काळे यांना अटक केली आमच्या. या सगळ्यावरचं लक्ष उडवण्यासाठी मग अशा दंगली घडवायच्या. बरं, दंगली घडवणारे कोण आहेत? आज जरी भाजपच्या टिळा लावून कोणी फिरत असले तरी कालपर्यंत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच नेते होते, पुढारी होते. हे बाडगे जे आहेत, बाडगे हिंदुत्ववादी, बाडगे जे आज टिळा लावून फिरतायत, ते अशा प्रकारच्या दंगली अहिल्यानगरमध्ये घडवतात. हा देश हिंदूंचा आहे. या देशामध्ये हिंदुत्ववाद राहणार आणि प्रभावीपणे राहणार हे आम्ही सांगतो आहोत. या हिंदुत्ववाद्यांनी ज्यांनी दंगली घडवल्या काल, त्यांनी पाक पाकिस्तानला विरोध नाही केला. त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तान मॅचला विरोध केला नाही. आज आपण पाहिलं असेल की त्या सामन्याचं मानधन पाकिस्तान खेळाडूंनी तिकडल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संस्थेला, संघटनेला दिलाय, त्या मसूद अझहरला दिलाय. आपण पाहिलं असेल. या गोष्टींना विरोध करण्याची हिंमत नाही यांच्यामध्ये. ही जी दंगली घडवतायत आता महाराष्ट्रात, अहिल्यानगर सह सर्वत्र, हे भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहेत, ते ढोंगी लोक आहेत. अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात. पण प्रशासनाला सुद्धा आदेश आहेत की तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय, प्रश्न सोडवू नका. पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे लॉ अँड ऑर्डर साठी योग्य नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.